नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. काल आपण जो पॉईंट पाहिला होता सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट, त्याच्यानंतरचा आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला नंतरचा पॉईंट आहे अपोमिक्सिस. आता अपोमिक्सिस म्हणजे काय, ही डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्यायची आहे. इट इज द फेनोमिनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ ऑर एम्ब्रिओज. लक्षात घ्या, ब्रॅकेटमध्ये यस दिला आहे, त्याचा अर्थ त्याचं अनेक वचन दिलेलं आहे, सिंग्युलर एम्ब्रिओ आणि प्लुरल एम्ब्रिओज, थ्रू अ सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड ॲक्ट ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशनशिवाय, गॅमेटच्या फ्युजनशिवाय ज्या वेळेला एम्ब्रिओ तयार होतो तेव्हा त्याला आपण अपोमिक्सिस असं म्हणणार आहे. अल्टरनेटली इट इज अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे ॲक्च्युली ते काय आहे, अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, नेहमी न घडणारं. व्हेअर देअर इज नो मिओसिस अँड सिनगॅमी. जिथं मिओसिस होत नाही आणि सिनगॅमी. सिनगॅमीचा अर्थ आपण डबल फर्टिलायझेशनमध्ये बघितला होता, तो पुन्हा एकदा बघून घ्या. सिनगॅमी म्हणजे ज्या वेळेला वन मेल गॅमीट फ्युजेस विथ वन एग, दॅट इज कॉल्ड ॲज सिनगॅमी. एम्ब्रिओ डेव्हलप इन द ओव्ह्यूल अँड ओव्ह्यूल डेव्हलप्स टू फॉर्म सीड. एम्ब्रिओची डेव्हलपमेंट ओव्ह्यूलमध्ये होते. एम्ब्रिओ डेव्हलप्स इन ओव्ह्यूल, ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रिओ तयार होतो आणि ओव्ह्यूलचं पुन्हा चेंज होतं आहे सीडमध्ये. इन अपोमिक्सिस, व्हेन ए गॅमिटोफाइट organ or cell produces embryo like structure without fertilization, it is called as अपोगॅमी. यासाठी नीटला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी वैष्णवी घाडगे किंवा सिद्धी लक्षात घ्या. आपण 11वीमध्ये प्लॅन्ट किंगडममध्ये पाहिलं होतं अल्टरनेशन ऑफ जनरेशन, त्याच्यामध्ये गॅमिटोफाईट आणि स्पोरोफाईट, त्याच्यातलं हा गॅमिटोफाईट हा कन्सेप्ट आहे. व्हेन गॅमिटोफाईट ऑर्गन ऑर सेल प्रोड्युसेस एम्ब्रिओ, म्हणजे गॅमिटोफाईटपासून डायरेक्ट एम्ब्रिओ तयार होतो लाईक स्ट्रक्चर विदाउट फर्टिलायझेशन, इट इज कॉल्ड अपोगॅमी. सिमिलरली व्हेन डिप्लॉइड स्पोरोफाईट, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं स्पोरोफाईट आणि गॅमिटोफाईट 11वीमध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये किंगडम प्लॅन्टीमध्ये आपण कन्सेप्ट पाहिलेल्या होत्या, त्या जरा पुन्हा बघून घ्या. Similarly, when diploid sporophyte cell produces a diploid gametophyte without undergoing meiosis is called अपोस्पोरी. तर दोन कन्सेप्ट झाल्या, अपोगॅमी आणि अपोस्पोरी. अपोगॅमीमध्ये गॅमिटोफाईटपासून तयार होतो आणि अपोस्पोरीमध्ये स्पोरोफाईटपासून तयार होतो. जरा लक्षात घ्या शब्द. याचे प्रकार आहेत दोन वेगवेगळे. पहिला प्रकार आपल्याला जो बघायचा आहे तो आहे रिकरंट अपोमिक्सिस. रिकरंट म्हणजे पुन्हा पुन्हा. इन दिस टाईप द एम्ब्रियो सॅक जनरली राईज आयदर फ्रॉम ॲन अर्चिस्पोरियल सेल. तर न्यूसेलसमध्ये एक सेल असते जी मोठी होते, डिफरन्सिएट होते, तिला अर्चिस्पोरियल सेल असं म्हटलं जातं. ऑर फ्रॉम सम अदर पार्ट ऑफ न्यूसेलस, न्यूसेलसच्या दुसऱ्या पार्टपासून किंवा वेगळ्या पार्टपासून. इन डिप्लोस्पोरी द अनरेड्युस्ड एम्ब्रियो सॅक इज derived from डिप्लॉइड मेगॅस्पोर मदर सेल. डिप्लॉइड मेगॅस्पोर मदर सेलपासून तयार होतो. एक्झाम्पल टेक्सॅकम दिले. इन अपोस्पोरी द न्यूसेलर सेल गिव्ह राईज टू अपोमिक्टिक एम्ब्रिओ. इथं आपण दोन पॉईंट बघितले, लक्षात घ्या. एक अपोस्पोरी आणि दुसरं डिप्लोस्पोरी, ते व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर नॉन रिकरंट अपोमिक्सिस. इन दिस टाईप मेगॅस्पोर मदर सेल जे आपण शिकलो होतो अंडरगो युज्युअल मिओटिक डिव्हिजन अँड ए हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म. पहिल्यांदा हे एम्ब्रिओ सॅक तयार होतो. हिअर एम्ब्रिओ अराइज आयदर बाय एग, बाय पार्थेनोजेनेसिस ऑर फ्रॉम सम अदर हॅप्लॉइड सेल्स ऑफ गॅमिटोफाईट. म्हणजे एक तर तो एम्ब्रिओ पार्थेनोजेनेसिसने तयार होतो किंवा हॅप्लॉइड सेल ऑफ गॅमिटोफाईटपासून तयार होतो थ्रू अपोगॅमी. प्लॅन्ट प्रोड्युस्ड बाय दिस मेथड आर जनरली स्टराईल. या पद्धतीनं तयार झालेलं प्लॅन्ट हे स्टराईल असतं अँड डू नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. याचं सेक्शुअली प्रोडक्शन होत नाही. त्याचं एक्झाम्पल आहे निकोटिना. याच्यानंतरचा तिसरा पॉईंट त्यातलाच आपल्याला पाहायचा आहे, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. In this type, embryos may develop from somatic nucellus, somatic or integuments, along with normal zygotic embryo. या प्रकारामध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होतो कशापासून? सोमॅटिक न्यूसेलसपासून किंवा इंटिग्युमेंटपासून. कशाबरोबर? झायगॉटिक एम्ब्रिओ बरोबर. इट इज कॉमन इन मँगो, ऑरेंज, लेमन. इट गिव्ज राईज टू कंडिशन कॉल्ड पॉली एम्ब्रिओनी. त्यालाच आपण म्हणतो पॉली एम्ब्रिओनी.
याच्यानंतरचा पॉईंट, जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट कॅन बी प्रोड्यूस इफेक्टिवली अँड रॅपिडली बाय अपोमिक्सिस. म्हणजे जेनेटिकली आपण आयडेंटिकल प्लांट ह्या पद्धतीनं तयार करू शकतो. याच्यानंतरचा पॉईंट आहे पार्थेनोकार्पी. This term is coined by Knoll. It is condition in which fruit is developed without the process of fertilization. It occurs naturally in some varieties of pineapple, banana, papaya. In this plant, it seems that the placental tissue in unfertilized ovary produces auxin, IAA. Auxin आपण त्याला म्हणतो auxin, which is responsible for enlargement of ovary into the fruit. ज्याच्या साह्यानं या IAAच्या साह्यानं इंडॉल ॲसिटिक ॲसिड असं आपण त्याला म्हणतो, त्याच्या साह्यानं ओव्हरीचं रूपांतर डायरेक्ट फ्रूटमध्ये होतं. द फ्रूट रिझेंबल द नॉर्मली प्रोड्युस्ड फ्रूट्स बट इट इज सीडलेस. नॉर्मल फ्रूटसारखंच ते फ्रूट असतं पण त्याच्यामध्ये सीड्स नसतात. पॉली एम्ब्रियोनी आता आपल्याला पाहायचे. पॉली एम्ब्रियोनी, पॉली म्हणजे मेनी, एम्ब्रियोनी म्हणजे एम्ब्रियो. It is the development of more than one embryo inside the seed and the condition is described as polyembryony. It was first noticed by Leeuwenhoek, scientistचं नाव आहे, in the seeds of citrus genus. It is occurrence of more than one embryo in a seed which consequently result in emergence of the multiple seedlings. याचा अर्थ जरा समजून घ्या. आपल्याकडे जे आपण सिट्रसमधलं लेमन वापरतो, लिंबू वापरतो, त्या लिंबूची एखादी दुसरी बी जर तुम्हाला इंटॅक्ट मिळाली तर ती बी तुमच्याच घराच्या आसपास किंवा कुंडीमध्ये लावून बघा. एक बी लावल्यानंतर एकापेक्षा जास्त सीडलिंग त्याच्यापासून उगवून येतात. याचाच अर्थ त्या सीडमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ असतात. करून बघा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. The additional embryos result from the differentiation and development of various material and various maternal and zygotic tissue. Maternal and zygotic tissue पासून हे तयार होतात, associated with the ovule of the seed. Polyembryony may be true or false depending upon whether many embryos arise in the same embryo sac. म्हणजे एकाच एम्ब्रिओ सॅकमध्ये बरेचसे एम्ब्रिओ तयार होतात, ऑर इन डिफरंट एम्ब्रिओ सॅक इन द सेम ओव्हिल, का वेगवेगळ्या एम्ब्रिओ सॅकमध्ये तयार होतात. इन ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी, आता त्याच्यातला पुढचा प्रकार आपण बघतोय सबटाईप. अँड एम्ब्रिओ डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस अँड इंट्युगमेंट ॲज इन सिट्रस. म्हणजे नीटला बसणाऱ्यांनी हा पॉईंट पुन्हा लक्षात घ्यायचा आहे. पॉलीएम्ब्रिओनी आपण बघतोय पण ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी कशामध्ये असते आणि ती कन्सेप्ट काय आहे. इन क्लिव्हेज पॉलीएम्ब्रियोनी, बघा अजून एक पॉईंट त्याच्यामध्ये आला. क्लिव्हेज म्हणजे स्प्लिट होणं, दुभंगणं, दोन भाग होणं. झायगोट झायगोट प्रो एम्ब्रिओ समटाईम्स डिव्हाइड्स. झायगोटमध्ये असणारा प्रो एम्ब्रिओ आपण जे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओमध्ये बघितलं, 2 सेल झायगोट झाला की त्याला आपण प्रो एम्ब्रिओ म्हणतो. तो डिव्हाइड होतो इंटू मेनी पार्ट्स ऑर युनिट्स. वेगवेगळे त्याचे पार्ट्स होतात, युनिट्स होतात. ईच युनिट देन डेव्हलप्स इंटू ॲन एम्ब्रिओ. आणि प्रत्येकापासून पुन्हा एम्ब्रिओ तयार होतो. पॉलीएम्ब्रिओनी इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्व्हायवल ऑफ न्यू प्लॅन्ट. आणि ह्या पॉलीएम्ब्रिओनीमुळं त्या प्लॅन्टचे टिकून राहण्याचे, तग धरून राहण्याचे चान्सेस वाढतात. आता पुढचा पॉईंट, न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी इज ए ग्रेट सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. आता न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी, न्यूसेलर म्हणजे आपण न्यूसेलस जो म्हणतो, ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी इज ए ग्रेट सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. म्हणजे हॉर्टिकल्चरमध्ये जास्त महत्त्व आहे. तर आता पॉलीएम्ब्रिओनीमध्ये पुन्हा पण 2-3 वेगवेगळे प्रकार बघितले. ते नीटला अपियर होणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित विथ एक्झाम्पल लक्षात ठेवा. पुन्हा ती कन्सेप्ट जरा वाचून बघा. आता ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय दिले बघा. व्हाय आर द सम सीड्स ऑफ सिट्रस रेफर टू ॲज पॉलीएम्ब्रिओनिक. आत्ताच आपण त्याचं उत्तर पाहिलं. Parthenogenesis is development of embryo directly from the egg cell or male gamete. It is a kind of apogamy. Apospermy, here plant produce seeds but embryo inside it is produced without meiosis or syngamy. Parthenocarpy can be induced artificially by spraying of gibberellin. आपण 11वीमध्ये हार्मोनची नावं नाही शिकलेलो, आपल्याला इथं आता 12वीमध्येच ती पुन्हा शिकायची आहेत. Delaying pollination, use of foreign pollen. Generally, uniform parental type of seeds are obtained from nucellar
एम्ब्रियोज. अशा पद्धतीनं आपण बायोलॉजीचा एक टॉपिक पूर्ण केलेला आहे. अपोमिक्सिस पॉईंट, त्याच्यामध्ये दिलेले वेगवेगळे पॉईंट व्यवस्थित बघा. त्यासाठी पहिल्यांदा 11वीतलं अल्टरनेशन ऑफ जनरेशन हा पॉईंट बघून घ्या. दिलेला होमवर्क वेळच्या वेळी सोडवा. आज काही मुलींशी मी फोनवर कॉन्टॅक्ट केलेला आहे. राहिलेल्या मुलींनी व्हॉट्सअपला काहीतरी रिस्पॉन्स द्या. उदाहरण म्हणजे महत्त्वाचं एक साधारणतः 6, 7, 8, 9 ज्या मुली लिमच्या आहेत त्यांचा मला अजून एका दुसऱ्या मुलीचा सोडला तो होमवर्क कोणाचाच पाहायला मिळालेला नाही आहे. त्यांनी आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते करा, नाहीतर मला पुन्हा तुमच्याशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करावा लागेल.